अक्षरा. हा हाय. अगं काय ग, झोपली नाहीस? नाही, झोपच येत नव्हती अगं. ये. काय रे बाळा, फोन आला होता का त्यांचा? कोणाचा? अगं कुणाचा काय, जावई बापूंचा. नाही. ठीक आहे, येईल. नाही तर तू कर ना. मी कशाला करू? तुम्ही मला जायला सांगितलं. अक्षरा, शाळेत जातेस का ग तू? शाळेतच आहे की. अगं म्हणजे शाळकरी मुलीसारखं वागू नकोस. नवरा आहे ना तुझा. मग तू फोन कर आणि त्यांना म्हणावं. मी काही फोन वगैरे करणार नाही त्यांना आणि काही म्हणणार पण नाहीये. त्यांना करायचं असेल तर ते करतील. म्हणजे वाट बघतीये हा त्यांच्या फोनची. मुळीच नाही, मी कशाला वाट बघू. बरं बाई, असू दे. अक्षरा, हे बघ, कधी कधी भांडण खूप चांगलं असतं. प्रेम वाढतं बरं त्याने. झोप शांत, विचार नको करूस. आला कशात पावले करून? होय. मग झोपला नाहीसा अजून? नाही, झोप लागा ना. या, तुमच्या डोसक्याला चांगलं तेल लावून देतो, चंपी करून देतो. हा, राहू दे नको. ना ग, अहो तुम्ही लहान होता का नाही तेव्हा चंपी करूया म्हणल्यावर अशी पळत पळत यायचा का नाही तुम्ही? म्हणायचा चंपी करून द्या, तेल लावून द्या. आणि जरा अशी डोक्याला तेल लावलं, चंपी केली की असे घोरायचा, असे डाराडूर झोपायचा तुम्ही. हा, आता काय तसं होणार नाही. झोप काय येणार नाही आता. बरोबर आहे, डोसक्यात सुनबाई आहेत ना व. झोप कशी लागल? आठवण तरी येणारच ना व. नाही तसं नाही. तुमच्या आईसाहेब आहोत आम्ही, चांगलं ओळखतो आम्ही तुम्हासनी. एकदा का तुम्ही एखाद्यावर जीव लावला त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार असतायत. पण अधिपती एखाद्यावर जीव लावल्यावर समोरचा आपल्याला विचारतोय का नाही, आपल्यावर प्रेम करतोय का नाही, याचा पण विचार करावा. या बसा तुम्ही इकडं, या बसा. एक सांगू का अधिपती? हा. इतक्या वर्षात का नाही आम्ही एक शिकलो आहे, जे आपलं नाही त्याचा कधीच हट्ट करू नये. नाही म्हणजे तुमची परिस्थिती आणि आमची परिस्थिती सारखी नाही, पण जे आपलं असतं का नाही ते आपल्याकडे येतच, आणि जे येत नाही ते कवाच आपलं नसतंय. ध्यानात ठेवा. अक्षरा, इतक्या लवकर कशाला उठलीस? अगं शाळेत जायचं ना, असं काय करतेस? आज सुट्टी. सुट्टी नाही, मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, सुट्टी नाही घेऊ शकत. अक्षरा, एक दिवस नाही गेलीस तर काही फरक नाही पडत बाळा. हा, तसाही तुझा मूड ठीक नाहीये ना, आज थांब घरी. शाळेत गेले की होईल ठीक. आणि मूड काय ठीक नाहीये. ठीक आहे माझा मूड, माझी काही चूकच नाही तर मी कशाला त्रास करून घेऊ. अगं पण आज थांब ना घरी, आराम कर. हा, मला आराम नाही करायचा आहे. मी चहा टाकते तुम्हा दोघांसाठी आणि मला डबा पण करायचा. अगं नाही, मी चहा टाकते, डबा करते. हा, तू बस बरं, तू बस. आई तू ऐक माझं, तुझी लेक आली आता घरी, कळलं? आता तू आराम करायचा. हा, मी तुम्हा दोघांसाठी चहा टाकते आणि डबा करते. तू बस इथे, बस इथे. तू ऐक माझं, बस बस. अगं अक्षू, अगं अहो, ते इस्त्रीचे कपडे कुठे ठेवले हो?
करताय? सोडा ना, बघेल कोणीतरी. बघू दे की मग, माझ्याच बायकोला मिठी मारलं. तसं नाही, आपण किचन मध्ये होता अधिपती. कोणीतरी कोणीतरी येईल. सोडा, मला चहा करू दे. हा ठीक आहे, एकाच अटीवर सोडणार. कुठल्या अटीवर? आपण दोघे मिळून चहा करू. चहा म्हणा आधी. चहा बरोबर. बरोबर. पण आपण चहा करायचा एकमेकांबरोबर, चालेल ना? मला येतो चहा करता. तुम्हाला जगातलं सगळंच येतं हो मास्तरीन बाई. अधिपती. मास्तरीन बाई. अहो काय? अहो काय? हो अधिपती. अहो मास्तरीन बाई. काय चाललंय काय तुमचं? बस झालं, संपलं, प्रेम संपलं. तर जरा आमच्या पद्धतीनं चहा करा बरं. दूध टाका मास्तरीन बाई. टाकलं गुरुजी. आता चहा पावडर टाका मास्तरीन बाई. टाकली गुरुजी. आता जरा सगळ्या हाताने साखर टाका मास्तरीन बाई. टाकली गुरुजी. आपला साखर कारखाना आहे मास्तरीन बाई, अजून जरा टाका मास्तरीन बाई साखर. अहो पुरे की एवढी साखर? ओ मला गोड चहा लागतो, टाका की जरा. नको. मग एक काम करा, तुमचं बोट फिरून द्या त्याच्यात जरा. काय? तुमचा गोडवा उतरलो त्याच्यात. तसं असेल तर मग मी माझं प्रेमच टाकते ना. हा तसं नाही, नको. चहा आहे का गुळाचा पाक आहे ते काढायचं नाही. काय अधिपती? असं चिडू तर अजिबात नका, नाही तर बासुंदी व्हायची चहाची. कारण तुम्ही चिडल्यावर अजूनच वा 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 वा. हा बस बस, हे असं हसत राहा. यो करेक्ट गोडवा आहे. हे गोडे गोडे गार गार फुलाताला मध. ए अक्षरा, अगं अगं अगं. अक्षू, हा. चहा उकळला बाळा. हो हो, झालं झालं. जा तुम्ही आणते. देवी, तुझ्यापासून काय बी लपलेलं नाही. आम्ही जे काय केलं, का केलं, ते समज ठावाय तुला. या घरासाठी आम्ही एवढं करून बी आम्हाला केरसुनीसारखी वागणूक देत होते मालक. सहन केलं आम्ही, कारण ते शेवटी मालक आहेत या घरचे, त्यांचा हक्क आहे. पण सुनबाईंचं काय? आई एवढ्याशा आणि आमच्या मुहूर्त तोरा दाखवू लागल्या काय? काय तर मन आमच्या बरोबर राहू शकत नाहीत. आम्हाला बाहेर काढायचा इडाच उचलला होता त्यांनी. मग आम्ही कशा काय गप बसू? आम्ही बी केलं जे आम्हाला लय दिवसांपासून करायचं होतं. इतकी फडफड केली, पण शेवटी गेल्याच या घरातून. आता फक्त अधिपतींच्या मनातून पण बाहेर गेल्या पाहिजेत. ती खरी जीत असेल आमची. ऐकत नाही. घ्या बाबा. अगं आणि तू घे ना. नाही नको, मला नको. अगं बस जरा. अगं नाही काय, बस बरं, आल्यापासून कामाला लागली. अगं आई नकोय मला. मी आणते, बस. काय अशी? आणि तुला का चहा नको? नाही, असं सहजच. ग सहज. आई अगं. चल, मी नाही ऐकणार आहे तुझं. घे चहा घे. घ्या घ्या. काय झालं? बरोबर नाही झालाय का चहा? अगं नाही. नाही नाही नाही, हे बघ चहा थोडा गोड झालाय. अहो, थोडा नाही, खूप गोड झालाय. गोड झालं. खूपच गोड ग. बासुंदीच झाली ही. दे 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 द्या बाबा. अगं असू दे असू दे असू दे असू दे, काही नाही. हे ना अधिपतींमुळे झालंय. इतका इतका गोड चहा घ्यायचे ना ते. साखर लागते त्यांना खूप चहामध्ये. मला तिकडे असा चहा करायची सवय म्हणून
म्हणून झाला गोड. सॉरी सॉरी, दे दे. अगं ए नको नको, ठीक आहे असू दे. आपण काय करू ना, ह्याच्यामध्येच पत्ती टाकू आणि दुसरा चहा पण होऊन जाईल आपल्या या साखरेमध्ये. अहो काय ह्यांना काय झालं? ओठाल चिकटलेत पार. बाबा सॉरी. सॉरी नाही, असू दे. अगं यामुळे तुझ्या सासरकडच्या चहाची चव तरी कळली. हो गोड शार. अक्षू ठीक आहे. हं? हे काय? काय हा शर्ट का घातलाय? का ध्यान दिसवलं काय मी? नाही नाही तसं नाही हो, पण असं डार्क रंगाचा शर्ट का घातलाय? आता काय आई साहेब आणून देतात ते घालतोय आम्ही. बरोबर आहे, पण तुम्ही ना असे क्रीम कलरचे किंवा लव्हेंडर पेस्टल रंगाचे शर्ट्स खूप छान दिसतात. म्हणजे पांढरे फॅक्टरीत कामं करताना उठता बसता ते खराब होते, तो डाग बिग पडतात. तुम्ही काय लहान मुलं आहात का कपडे खराब करायला? तुम्हीच म्हणताय की आमच्यात एक लहान मुल दडले म्हणून. त्या लहान मुलाला शिकवा कपडे खराब करायचे नाहीत म्हणून, आणि असे छान फ्रेश रंगाचे शर्ट्स घालावं. अहो नाही कळत हो आम्हाला रंगातलं काय, म्हणजे काय कसले घालायचे. थांबा मी दाखवते. शाळा सुरू झाली. हे कसे फ्रेश कलर्स आहेत, हे बघ. बघू. हा आता कसं? हे होय नास्तरीन बाई, काय ते बारक्या पोरांना स्मार्ट बॉय म्हणल्यावर पप्पी देत नाही तर. काय अधिपती? अ, हो काय अधिपती? मास्तरीन बाई कसं करावं आता आम्ही? तुम्ही नाहीतर हात मोडल्याने झाले. आमचं कपाट लावण्यापासून ते आमचे कपडे कुठले असावेत यापर्यंत सगळं तुम्हीच बघायचं. आता आम्ही काय करावं बरं? सगळे इसकटल्यावानी झाली. हे कपाट बी आणि आमचं आयुष्य बी. काय गेलो तुम्ही? का लांब गेला असं तुम्ही? सवय झाल्या तुमची. हा ओके. मीटिंग हा 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 येणार येणार आलो येतो. हा अक्षरा, काय झालं अक्षरा? आणि इथे अशी एकटीच का बसलीयस? कसला विचार करतेस? नाही नाही काही नाही, काही नाही. अगं तुला पुढच्या तासाला जायचं नाहीये का? जायचंय ना. मग झाली की बेल? बेल झाली? हो, तुला इथे एकटी बसलेली बघितलं आणि मी तुला सांगायला आले. थँक्यू. हा थँक्यू. मी येते. सरकार, त्या गुलाबरावशी मी बोललोय. जमिनीचा काय मॅटर आहे तो मिटवेल. आपण आपलं काम सुरू करू शकतो. आणि गूळ फॅक्टरीत आपल्याला स्टाफ वाढवला पाहिजे, म्हणजे काम कसं फास्ट होईल. ही बघा एक जमीन सर, याचे काही फोटोज आहेत. व्यवहार होऊ शकतो. मालक विकायला उठलाय. हाय बोल. हो सुटली शाळा. हा थांबू?
बर ठीक आहे, थांबते. हो मी थांबते, ये तू. हा, बाय. भावा. काय झालं? मूड नाही का तुझा? मीटिंग मध्ये पण लक्ष नव्हतं, मीटिंग लवकर संपवलीस. म्हणजे काय नाही, चेहऱ्यावरून असं वाटतंय. चेहऱ्याला काय झालं? मूडला काय दाढ भरली नाही. चला कामाचं बघूया. ती माणसं काय म्हणत होती बघूया. शिवानी, चल अक्षरा, आज मंदिरात जाऊयात. चल. हो अगं, मी तुला विचारणारच होते आई, मंदिराचं काय काढलंस मध्येच? जरा देवीच्या पायावर डोकं ठेवूयात अक्षरा. तुमच्या दोघांचं सगळं नीट होऊ दे ना. मला आणि बाबांना खूप काळजी वाटते ग, चैनच पडत नाहीये. आणि घरात बसलं ना की सारखे तेच विचार येतात डोक्यात. खूप काळजी वाटते अक्षरा. आई, तू काळजी नको करूस, सगळं ठीक होणार आहे, कळलं? कसं ठीक होणार आहे ग अक्षरा? तिकडे अधिपती नाराज आहे, तू अशी रुसून बसली आहे. कसं ठीक होणार? कोण समजावून सांगणार? मी समजावेन त्यांना. पण तू समजून सांगितलंस ना खूपदा त्यांना. नाही कळत आहे त्यांना, मग आता काय करायचं? नको कळू, किती वेळ लागणार आहे असा? हे बघ आई, आपण हाडाच्या शिक्षिका, तुला माहितीये आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादं गणित कळत नसेल तर आपण त्याला पुन्हा 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 तेच समजावून सांगतो ना. तसंच आहे, आपला तोल ढळून न देता समजावण्याची कला असावी लागते कुठल्याही शिक्षकात. आणि तुला माहितीये माझ्यात ती आहे. अधिपतींना हे गणित जर मी बायको म्हणून समजावून सांगू शकत नसेल नाही, तर एक शिक्षिका म्हणून मी त्यांना पटवून देईन. बघ, अधिपतींना सत्य पटवून देण्याचा उपक्रम घेतलाय मी हाती. बरं वाटलं ग तुला हसताना बघून. चल देवीचं दर्शन घेऊयात आणि सगळं ठीक होऊ दे म्हणून तिला बोलूयात. काय झालं वहिनी? एवढ्या अर्जंटमध्ये कसं काय आला? सांगा की. अरे काय झालं? काय तू तरी काय तर बोल. तू का बोलत नाहीस? काय काय झालं? नाही, आमच्यात कुठे काय झालंय? आणि व्हायला बी नको. तुमच्यात जे झालंय ना ते सॉर्ट करण्याचा विडा आम्ही उचललाय. ओ वहिनी, विडा काय आता? एवढं काय झालेलं नाही. हो, बायको घर सोडून गेलीये आणि तुम्ही म्हणताय काही नाही झालं. हो म्हणजे तुम्ही फोन केला कुणाला? गृहमंत्र्यांना. ओ तू वहिनी, आता तुम्ही कशाला उघडून माझी चेष्टा करताय? अहो मी सरळच बोलते, तुम्हाला ती कळत नाहीये. म्हणजे हे बघ, आमच्या घरच्या गृहमंत्री शिवानी मॅडम आहेत. मग तुमच्या घरच्या गृहमंत्री कोण झाल्या? बहिणी ना. मग त्यांना फोन केला का? त्यांना विचारलं का त्या कशा आहेत? काल तर गेल्यात आई वडिलांकडे. ठीकच असते. अहो पण तुम्हाला फोन करून विचारावं असं वाटलं नाही? वहिनी, वहिनी म्हणता ना मला, मग मला हक्क आहे तुम्हाला बोलायचा. तुम्ही बोलावं आम्हाला काय बी, पण मास्तरीनबाईंचा विषय सोडून बोला. तो विषय लय हार्ड करून ठेवलाय त्यांनी. अहो मग तुम्ही सोपा करा ना. मी कसा सोपा करणार? अहो एक फोन करून. हे बघा भाऊजी, बायको रागवली की तिला मनवायला सोन्याचे दागिने नको असतात. नवऱ्याचा फक्त एक फोन कॉल. तिची एवढीच अपेक्षा असते की त्यांनी फोन करून प्रेमाने बोलावं. तुम्ही फोन तर करा, मग बघा तुमचा हा विषय कसा सोपा होतोय ते.